तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पामधून पर्यावरण क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत आपण बघूयात। हवामान बदलाच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ वारंवार येतो, पूर वारंवार येतो, या काळामध्ये जलव्यवस्थापन हे खूप वेगळ्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे आणि जगात असे अनेक प्रयत्न होतात। त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की पाणी हा विषय किती विभागाच्या अंतर्गत येतो, म्हणजे घरगुती वापर, शेतीसाठी वापर, उद्योगासाठी वापर, सिंचनासाठी, त्यानंतर विजेसाठी, असे विविध प्रकारचे वापर करणारे जेवढे विभाग आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणून बसवलं पाहिजे। नाही तर काय होतंय, पाण्याचा विचार करताना आपण तुकड्या तुकड्यानं, त्याला फ्रॅगमेंटेड म्हणतात, तो विचार करतो, म्हणून त्याचं समग्र किंवा एकत्रित धोरण नाही आहे। म्हणजे पाणी, देशामध्ये पाणी किती उपलब्ध आहे, घरगुती वापरासाठी 10 ते 15%, शेतीच्या वापरासाठी साधारणपणे 75%, उरलेलं एक 20-25% उद्योगासाठी, इथं आपल्याला कशी बचत करता येईल हा विचार करून आपल्याला काम करायला पाहिजे। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की दुष्काळ आणि पूर ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। कशा तर आपल्या देशामध्ये पूर्ण जो पाऊस पडतो तो साधारणपणे 900 ते 1000 मिलीमीटर सरासरी आहे। तो आपल्याला जर आपण नीट वापरला तर देशाच्या सर्व गरजा भागेल एवढा आहे। पण त्याचं व्यवस्थापन मध्ये अडचणी कोणत्या आहेत, तर सगळ्यात महत्त्वाची अडचण जंगलतोड आहे। आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जंगलामध्ये वर जर पाऊस पडला आणि उत्तम जंगल असेल तर तिथून जवळजवळ फार तर 1% पाणी बाहेर जातं उत्तम जंगलातनं, आणि ते जंगल जर ओसाड असेल तर तिथनं 70 ते 80% पाणी वाहून जातं। याचं कारण असं की पावसाचा एक थेंब हा 2 ते 5 मिलीमीटर व्यासाचा असतो। तो खाली जेव्हा पडतो तेव्हा 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगाने, एवढ्या वेगानं पडतो तो, आणि त्यामुळे माती वाहून जाते। सध्या जंगलतोड दरवर्षी देशामध्ये अंदाजे 10 लाख हेक्टरवर होतीये, आणि म्हणून गंगा नदीमध्ये एकावेळेला 60 ते 70 कोटी टन माती असते। सर्व नद्यांमध्ये काही कोटी टन माती आहे, म्हणून एकीकडे नदीला पूर पण येतो आणि पाणी जमिनीत मुरत पण नाहीये। याचा विचार करून पाणी मोरवण्याला महत्त्व देणं, झाडं वाढवण्याला महत्त्व देणं, शिवाय आता जे मोठे मोठे उद्योग आहेत यांनी पाण्याचा पुनर्वापर करणं खूप आवश्यक आहे। आपल्या नद्या प्रदूषित का होतात, ह्या सगळ्या मुद्दे एकत्र येतात। नद्या प्रदूषित का होत आहेत, कारण सर्व महानगरपालिकेचं, ग्रामपंचायतीचं सांडपाणी, मलपाणी हे सगळं नदीमध्ये जातं। कारखान्यांचं जे आपण ETP प्लांट म्हणतो ते वापरात येत नाहीत, त्यामुळे ते नदीमध्ये जातं।